पुरून ठेवल्या जातात. मेल्यानंतर आपल्याकडे जाळतात तसं बाहेर देशामध्ये पुरतात आणि त्या थडग्याला नाव आहे ममी. आणि आपण आपली ममी थडग्यात नेऊन ठेवतो. नका करू. आपल्या मायला माय म्हणा, आई म्हणा. आई म्हणण्यात जो आनंद आहे तो कुठल्याही कशाच सुख त्या आई शब्दाचं नाही. आणि जर आपल्याला आई शब्द आपण उच्चारला, त्या मायचं हृदय असं एवढं फाकतं आणि ती जेवढा लागल तेवढा आशीर्वाद आपल्याला देते. म्हणून आई ती आई आहे आणि म्हणून आईचा आशीर्वाद आपल्याला मिळाला पाहिजे. आणि आईचे संस्कार, आपला विषय चालला होता संस्कार, आणि आपण पाहतोय नवरदेव पाहायला गेलो की आपली सुरुवात होते की आम्हाला एकत्रित कुटुंब नको, एकटा पाहिजे. आणि म्हणून आपण हे सगळं जीवन आपल्या पद्धतीनं जीवन जगायला पाहितो. पण संत मंडळी म्हणतात की तसं जीवन त्या ठिकाणी अपेक्षित नाही. भगवंत संत आपल्याला हा संसार एक ना एक दिवस या ठिकाणी सोडून जायचा आहे. आणि तो संसार आपल्याला सोडून जाण्याच्या आधी आपल्याला आपलं कल्याण, आपलं हित कशात आहे ते हित आपल्याला शोधावं लागेल. आणि हित ते करावे देवाचे चिंतन. आणि हित करायचं असेल तर ते फक्त एकाच गोष्टीत आहे आणि ते म्हणजे देवाचं चिंतन. विठ्ठला काय झालं, एक बाबा होते, ते चालले. दररोज त्यांच्या गावाच्या शेजारी एक डोंगर होता, त्या डोंगरावरती एक महात्मा राहायचे. सकाळी सकाळी 5 वाजता ते बाबा त्यांच्याकडे जायचे, तिथं थोडा वेळ बसायचे आणि परत घरी यायचे. दररोज त्यांचा नित्यक्रम. तिथले साधू म्हटले बसा बाबा थोडं. बाबा म्हटला, म्हातारे म्हणले नाही, मी जर घरी गेलो नाही तर घरी चहा पीत नाही कोणी. मी जर घरी गेलो नाही कोणी चहा पीत नाही म्हणले माझ्याशिवाय, त्याच्यामुळे मी बसू शकत नाही. आले की जायचं, आले की 5 मिनिटं 10 मिनिटं बसले की लगेच ते पुन्हा जायचे. असा नित्यक्रम त्यांचा 1 महिना चालला. साधूला वाटलं याला जर आपण सांगितलं की तुझ्या वाचून काही नाही तर याला विश्वास बसणार नाही. मग साधूंनी त्यांना सांगितलं तुम्ही 5 वाजता येताय तर आता तुम्ही काय करा, 4 वाजता या, 1 तास माझ्यासाठी तुम्ही लवकर या. बाबा आले, बाबाने ऐकलं, 1 तास आले. आणि मग महाराजांनी, जे साधू होते त्या महाराजांनी, मग बाबा दररोज 4 वाजता जायला लागले. महाराज 4 वाजता, 5 वाजता त्यांचा यायचा वेळ होता, 4 वाजता जायला लागले. महाराजांकडे योग होता. तो योग होता समाधी योग. महाराजांनी त्याला समाधी योग अभ्यास शिकवला. समाधीचा अभ्यास हा एवढा तीव्र आहे की आपण जर ती समाधी लागली तर न श्वास घेता आपण 4-5 तास तो त्या ठिकाणी राहू शकतो. मग असं करता 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 1 वर्ष झाले. बाबा 4ला यायचे, 1 तास तो योगाचा अभ्यास करता करता 1 वर्षात बाबांचं 4 तास श्वास रोखण्याचा त्यांचा योग त्या ठिकाणी बनला. महाराजांनी सांगितलं आता तुम्ही काय करा, उद्या माझ्याकडे येऊ नका. उद्या सकाळी 5 वाजता तुम्ही काय करा, सगळे उठले का नाही उठले हे गोधडी डोळ्यावरची काढा आणि पहा आणि पुन्हा तुमच्या समाधीत जा. समाधी किती तासाची होती? 4 तासाचा अभ्यास होता त्यांचा. म्हणजे श्वास न घेता ते 4 तास राहू शकत होते. आणि मग त्यांनी काय केलं, पाहिलं सकाळी आता दररोज म्हातारं 5 वाजता उठणार, 6 वाजले उठलं नाही. म्हातारीला वाटलं म्हातारं का उठलं नाही. म्हातारी म्हणते पोऱ्याला, पप्या म्हातारं उठलं नाही, पाय बरं झालं. पप्या म्हणतो झोपू दे, ते रात्री वांगीला कीर्तनाला गेलो होते, झोपू दे सकाळी. ते रात्री 12 वाजले ते उठणार नाही, झोपू दे. 6 वाजले बाबा उठना. 6चे 6:30 झाले, बाबा उठना. 6:30 झाले तरी बाबा उठना. 7 वाजता म्हातारीला काही दम पडला नाही. म्हातारी म्हणली पप्या वय, म्हातारं एवढा टाइम झोपत नसतं. पहिले पहाय पप्या गेला. पप्यानं तोंडावरचं बाजूला काढलं आणि नाकाला बोट लावून पाहिलं. नाकाला बोट लावल्यानंतर काय होतं, आपला श्वास चालू आहे का नाही
हे पप्यानं पाहिलं. पप्यानं बोबाटा चालू केला. पप्या म्हणतो, माय काही खरं नाही म्हणे भाऊ. आता म्हातारीनं ऐकलं. म्हातारी जशी आली तशी म्हाताऱ्याच्या छाताडावरच पडली. म्हाताऱ्याला वाटलं आता हीच मारती काय का आपल्याला. पण म्हातारी जे चालायला लागली, आता मी कोणाकडे पाहुणा भय, असंच ना. त्याच्यात लय मोठं प्रकार आहे बरं का, पण माझ्या काही एवढी पाठ नाही. आता माझं कसं होईन ग माय. मग ते चालू झालं. मग सुना आल्या. आता सुनायला बी रडावं लागतं, खोटं खोटं का होईना. मोले घातले रडाया, नाही आसू आणि माया. म्हणजे सुनांचं रडणं पहा तुम्ही कसं असतं. आता तुमच्याकडे आहे की नाही माहित नाही, पण आमच्याकडे असं आहे. आता त्यांच्यात आता चांगले असतील संस्कारी तर त्यांची गोष्ट वेगळी बरं का. नाही तर तुम्ही म्हणशाल सगळं आम्हालाच बोलून घेताय महाराज तुम्ही. तसं नाही, आहे परिस्थिती ते. आणि मग सुना आल्या, सगळी आरड बोंबल चालू झाली. 7चे 7:30 झाले. 8 वाजता सगळ्या पाहुण्या रावळ्यांना कळलं बाबा गेले. साधूनं सांगितलं होतं मी येईपर्यंत समाधी सोडू नका. तुम्हाला काय गर्व आहे तो मी दाखवतो. आणि मग समाधी सोडू नका. आता सगळे पाहुणे रावळे जमा झाले. 8ची वेळ. 6 वाजेला समाधी घेतली बाबांनी. 4 तास त्यांच्याकडे वेळ होता. 6 ते 7, 8, 9 वाजेपर्यंत सगळी मंडळी जमा झाली. आणि आपल्याला जो भ्रम आहे की माझ्या वाचून काहीच राहत नाही, बरोबर आहे. पण आपण फक्त गेले असा मॅसेज जाऊ द्या. सगळी लोक तयार आहे. तुम्हाला लागणारा कपडा अगदी तयार आहे. फक्त तुम्ही गेले हा मॅसेज जाऊ द्या. ते सगळं तुमचं मडकं तयार. सगळ्या ज्या गोष्टी लागणाऱ्या आहेत त्या तुमच्या अंत्यविधीच्या तयार आहेत. मग सगळी मंडळी जमा झाली. कडक पाण्यानं म्हाताऱ्याला आंघोळ घातली. पाणी कसं असतं, मौतीला आंघोळ घालण्यासाठी पाणी किती गरम असतं. चटके बसत होते म्हाताऱ्याला. बिगर इसानाचं. बाबानं बरोबर सांगितलं, बिगर इसानाचं पाणी. आणि मग बाबा चालले, आंघोळ चालली बाबाची. बाबाला वाटलं आता उठून बसाव तर अवघड आहे, हे सगळे भूत म्हणून पळतील. मग बाबानं तेवढे चटके सहन केले. 9चे 9:30 झाले. आता बांधला म्हातारा. आणि तो बी आवळून बांधला. आवळून बांधते ते पडलं नाही पाहिजेत म्हणून. आणि मग बांधला. आता बाबाला वाटलं हे जिवंत न जावं आपल्याला. साधूचं तर ऐकलं खरं, पण त्यातला एक मर्म लक्षात ठेवा. साधूचं जर ऐकलं तर ते तुम्हाला वाया जाऊ देत नाही. साधू बरोबर 9:30 वाजता हजर झाले. बाबा म्हणले थांबा थांबा. मंडळी उचलत होती. साधू म्हणले थांबा, मी जिवंत करतो. वाटीत दूध आणा म्हणे, एक वाटी भरून. सुनबाई पळतच गेली. आणलं दूध. त्याच्यामध्ये कमंडलू समजतं, कमंडलू मधून एक पुडी काढली, दुधात टाकली. ती पुडी म्हणजे दुसरं तिसरं काही नव्हतं, पिठी साखर होती. ओवाळली बाबानं सांगितलं आता सगळ्या मंडळींचा काय आहे, बाबावर जीव येईल. आता मी बाबाला जिवंत करतो. हे दूध जो पिन तो बाबाच्या जागी जाईल आणि बाबा उठून बसतील. आता काय करा. म्हातारीकडे नेलं पहिले. म्हातारी म्हणत होती ना माझं कसं होईल बाय. आता म्हातारीला वाटलं काय करा. म्हातारी म्हणती ते नातू माझ्याशिवाय राहत नाही, मी ते घेऊ शकत नाही. साधू तर म्हणले तू लय रडत होती म्हणत्या. नाही हो रडत होते, पण मी नाही घेऊ शकत. हे पोरं मायाशिवाय राहत नाही म्हणजे नातू, लहान नातू ते मायाशिवाय राहत नाही. आणि मग ते बाबानं पोरा इकडे नेलं. पोरायचा जीव सगळा बाबा. पोरं म्हणतात आता त्यांचं राहिलं तरी काय, आता काय राहिलं म्हण त्यांचं, जाऊ द्या आम्ही नाही घेत. सुनांकडे दाखवलं. सुना म्हणले ज्यांचे ते आहे त्यांनी त्यांना दूर केलं, आमच्याकडे येऊ देऊ नका. पाहुणे रावळे मंडळी पाहुणे मंडळी म्हणतात तू चाल पहिले.
गाडीला किक मारते आपल्याकडे येईल. पाहुणे तर भूर घरी चट उद्या पाहुणे आता काय होईल ते. पाहुणे सगळे गायब. बाबा म्हणले तुम्ही तर सगळे रडत होते, मग आता काय करायचं, मी घेऊ. ते म्हणे मग तुम्हाला तरी काय मागणं पुढं गोसाई रडत, आम्ही तुमचं मंदिर बांधू म्हणे, समाधी मंदिर बांधू म्हणे. घ्या म्हणे बाबा. बाबानं घेतलं. बाबा उठून बसले. मग आता बाबा उठून बसले याचा आनंद पाहिजे की नाही. सगळं ते महाराज का मरणा त्याच्याकडे पाहत बसले. म्हणजे जग सगळं भामट्याच आहे. नाही रे नाही पाखरा आणला कसं आहे तिकडे तुमच्याकडे पाखरा आणते का. आता बाजरे, आता यावर्षी बाजरी आणि ज्वारी आहे, पाणी कमी आहे ना आमच्याकडे ज्वारी आहे, असे चालतंय पाखरं आणणं. तुम्ही पाखरं आणल्यासारखं लगेच नुसतं जागीच टाळी वाजवायची ना. त्या मंडळीने एवढं चांगलं त्यांच्यातलं सर्वोत्तम त्यांनी दिलं, तर तुमच्यातलं पण तुम्ही सर्वोत्तम दिलं पाहिजे ना. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या. नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सोयरा. तिचा तिलाय राजा माझे माझे बनते, आणि तिचा तिलाय राजा माझे माझे बनते. आपल्याला जायचं मात्र कोणाला एकट्यालाच. आपण सगळं जमा करत बसलोय. टाकीवर बसलेले 2-3 पोरं, मला असं वाटतंय आपले माय बाप सगळे खाली बसले. एकदम हुशार पोर आहे. समजने वाले को इशारा काफी है. टाळ्या तुमच्यासाठी पण टाळ्या. का तुम्ही ऐकलं, अरे एखादं ना ते म्हणतो महाराज तू बाहेर भेट. त्यांनी कमीत कमी सांगितल्या मी सोबत आहे. मला महाराज, आता मी लहान आहे पण मला सोबती चांगला आहे. आता मी त्याला काय म्हणलं, महाराज मला आधीच भेटावा म्हणत्या, नाही तर सगळे तुम्हालाच महाराज म्हणते. म्हणजे मी वाटतो बारीक आणि ते वाटतं मोठे, पण ते माझे मोठे बंधू आहे. ते पण राम महाराज धमाले, आणि त्यांची प्रेरणा घेऊनच मी कीर्तन शिकलो. नाहीतर आणि कीर्तनाला शिकवण्याला जबाबदार आहे मला ते बरं का. मी घाबरायचो कसं होईल, लोक काय म्हणतील. पण ते म्हणले महाराज पठ्ठ्या तुमचा मोठा भाऊ पाठीमागे, आणि लक्षात ठेवा ज्याचा मोठा भाऊ पाठीमागे आहे त्याचा संसार कधीच पांगत नाही. पण लहान आहे लई इच्छित, ते जवळ ते देतं तर लोक त्याच्या पाठीमागे उभं राहतं. त्याचं बरं झालं की त्याच्याच लाट मारायला तयार राहतं, त्याच्या विरोधात थांबतो. तुमच्याकडे ग्रामपंचायत होती का? आहे
ग्रामपंचायतमध्ये पहा तुम्ही, जर फॉर्म आता बरं ते पॅनलवाले इतके बेकूफ असतेच ते, त्याला बेकूफ म्हणलं तर काही होत नाही. ते आता समजा मला उभं राहायचंय, आता माझी तोड सापडतच नसली, सगळ्यात घरचा पॉइंट ते आपल्या भावालाच समोर आणते. आणि गावोगावी या ग्रामपंचायत ना बरं का, आणि ते तिकडं पहा तुम्ही वर, आता सध्या सरकार कोणाचं समजतंय का? होय, सगळे एकात एक आहे. कमळ, त्याच्यानंतर काय अजून किती धनुष्यबाण, अजून घड्याळ राहिली सोयली, घड्याळ बी तिकडेच गेली. म्हणजे ते लोक सगळे एकाच ताटात, आणि आपले ग्रामपंचायतचे ते म्हणतात त्यानं मला मतदान करेल नाही, ते कायमचं त्याच्यापासून दुरवतं. अरे मतदान हे 5 वर्षासाठी आहे, तुमची सत्ता 5 वर्षासाठी आहे. तुमचा भाऊ हा पाठीराखा, तुमच्या पाठीला पाठी देऊन जन्माला आलाय, तो आयुष्यभर तुमची साथ देतो. आणि त्याच्यासाठी तुम्ही त्याच्याशी गद्दारी करू नका कधी. आणि भावाशी जर गद्दारी नाही केली, आता गंज भाऊ आहे, भाऊ मोठा करतो, आणि ज्या त्याची वेळ आली, त्याचा नंबर आला, सगळे ज्याचे त्याचे व्हायला लागतात. आणि म्हणून नाथराय म्हणतात तुम्ही तसं वागू नका, आणि तसं जर वागले तुम्ही तर तुमचं कल्याण नाही. आणि जर तुम्हाला कल्याण करायचं असेल, तर तुम्ही जीवनाचं सार्थक करायचं असेल, तर त्याच्यासाठी माऊली नाथराय म्हणतात अभंगाचं दुसरं चरण, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, संसारी, तैसे असावे संसारी.
तैसे असावे संसारी